तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मी जाणार आहे एक्झामला, प्री ॲन्युअलच्या सेकंड पेपरला. आता जस्ट दूध न्यायला आलतो आणि दूध घेऊन जातो रूमवर, चहा वगैरे पितो आणि त्यानंतर लगेच फ्रेश होऊन निघतो कॉलेजसाठी. तर बघूया पुढे काय होतं दिवसामध्ये. तर मित्रांनो, आवरून मी रेडी झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज इंडस्ट्रियल फार्मसीचा पेपर, तर त्या पेपरचा करीत आहे. चला तर थोडाफार करूया अभ्यास आणि जाऊया लगेच पेपर देण्यासाठी. तर भेटूया नंतर. तर मित्रांनो, चला भेटूया तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर. मी सध्या कॉलेजला जाण्यासाठी रेडीच आहे, सायकलवर जातच आहे. पुढे कार वगैरे आहे. हे तर मित्रांनो आमचं कॉलेज सुटलेलं आहे. नाही, कॉलेज नाही सुटलेलं, सॉरी, पेपर सुटलेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे जेवण करण्यासाठी. आणि इकडं हे चरतच आहे, म्हणजे जेवण करीतच आहे ना, सॉरी. इकडं किशोर, प्रसाद, ओमकार, तिथं आपलं माहितीच आहे झाटू. आणि इकडं आपलं मस्त लागलेलं आहे जेवण करायचं. तर तुम्हाला भेटूया जेवण झाल्याच्या नंतर. हे तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेले आहे आणि मी जस्ट बाहेर आलेलो आहे आताच कॅन्टीनमधून. कारण की थोडं कॅन्टीनमध्ये गरमत होतं, ऊन बी जास्त पडल्यामुळे थोडी गरमी होत आहे. मी सध्या होमिओपॅथी हे दुसरं एक कॉलेज आहे इकडं आमच्या इकडंच, होमिओपॅथीच्या कॉलेजच्या समोर आणि कोणतं आमच्या कॉलेजच्या पाठीमागे, म्हणजे फार्मसी कॉलेजच्या पाठीमागे उभा आहे. आणि बघू शकता समोर कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये मालक वगैरे बसलेले आहेत त्याचे, आणि माझे जे फ्रेंड आहेत ते बी जेवण करण्यासाठी कॅन्टीनमध्येच आहेत. तर चला तर तुम्हाला मी भेटतो आता लेक्चर झाले. तर मित्रांनो, आमचं सुटलेलं आहे कॉलेज आणि आम्ही जाते घरी. आणि माझ्यासोबत माझा मित्र ओमा सायकलवर आहे. तर तुम्हाला भेटूया डायरेक्ट रूमवर गेल्यावर. आता लगभग वाजलेले 4:30 आणि सुटलेलं आहे आमचं कॉलेज. फ्रेंड वगैरे गेलेले. बस रूमवर आलो, आवरलं, कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालेले थोडं बाहेर कशासाठी. तर काय साखर संपली होती आणि अजून काय होतं, साखर संपली होती आणि थोडं समोसा वगैरे काहीतरी खावं टाकलं, त्याच्यानं खाल्ला जातो.